निसर्गाचा हाहाकार, अवकाळी पावसाने 35 लाखांची द्राक्षे मातीमोल, इरलेवाडीतील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान. राज्यात सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. सोलापूर जिल्ह्यातील इरलेवाडी येथील दत्तात्रय मच्छिंद्र गायकवाड या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून सुमारे 35 ते 40 लाख रुपयांची हातातोंडाशी आलेली द्राक्षे आणि बेदाणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. दत्तात्रय गायकवाड यांचे 4 एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पीक होते. या पिकातून जवळपास 40 टन द्राक्षे त्यांनी काढली होती. हे सर्व द्राक्षे त्यांनी बेदाणा बनवण्यासाठी शेडवर टाकली होती. अवघ्या 2 ते 3 दिवसात हा बेदाणा तयार होऊन बाजारात विक्रीसाठी जाणार होता. त्यातून त्यांना 7 ते 8 टन बेदाणा अपेक्षित होता. मात्र काल रात्री झालेल्या अचानक वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे या सर्व कष्टावर पाणी फेरले गेले. द्राक्षाचे शेड कोसळले असून त्यातील सर्व माल भिजल्याने आणि मातीमोल झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसाने आमचं सगळं स्वप्न धुळीला मिळवले. 40 लाखाचा माल डोळ्यात देखत उद्ध्वस्त झाला आहे. आता बँकाचे कर्ज कसं फेडायचं आणि प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला आहे, अशी भावना गायकवाड यांनी व्यक्त केली. या भीषण नुकसानीनंतर सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी इरलेवाडीतील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसणाऱ्या शेतकऱ्याला आता शासन काय आधार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मी राहणार इरलेवाडी, गट नंबर 7, दत्तात्रय मच्छिंद्र गायकवाड. माझे 4 एकर जमिनीचं क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये माझा 40 टन माल, कच्चा माल निघाला होता. मी शेडवर टाकला होता आणि माझं एक शेड झाडायला आलं होतं. 1-2-3 दिवसात झाडून निघत होतं. त्याचा कमीत कमी 7 ते 8 टन बेदाणा होत होता. त्याचं माझं 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे रात्रीच्या वाऱ्या पावसामध्ये.